मला तुम्हाला इथे विचारायचं आहे, 1954 साली तुम्ही ही युनियन स्थापन केलीत, त्यानंतर हमाल भवन झालं, त्यानंतर कष्टाची भाकर झाली, त्यानंतर तुमची शाळा झाली. आज तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? आज तुम्हाला असं वाटतंय का मी ज्या उद्देशाने हे काम सुरू केलं, हमालांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, असंघटित माणसांसाठी, तो उद्देश साध्य झालाय म्हणून? 100% नाही म्हणेन, पण मी असं म्हणेन हमालांच्यामध्ये एक जाणीव झाली की आपल्यालाच फक्त केवळ मान अमकून चालणार नाही, तर आपल्या बरोबर इतर जे लोक आहेत, म्हणजे मग त्यांनी कागदपत्रातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांची युनियन सुरू झाली, त्यांनी सहाय्य केलं आहे. रिक्षा सुरू झाली आहे, तिला त्यांनी सहाय्य केलंय. पथारी व्यावसायिक आहेत, त्यांना त्यांनी सहाय्य केले. म्हणजे हमालांनी पुढाकार घेतला. अगदी अपंगांचं हे झालं. आमची जागृत अपंग संघटना, मूक बधीर आणि अपंग आमच्याकडे संघटना आहे. तो सांगतो चीनचं युद्ध सुरू झालं तर ताबडतोब मदत मेयरच्या हातून चौकात मेयरला बोलून हे केलं. म्हणजे आजची तुला घटना सांगतो की सिक्कीमच्या दुष्काळ भूकंपाची आपल्या कुणाला जाणीव की नाही मला माहित नाही, पण पुण्यातल्या हमाल आणि आमच्या अंगमेहनती कष्टकरी राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने 25,000 एक जिल्हाधिकारी सिक्कीमच्या लोकांना पाठवला, दिला, का नेऊन दिलाय. इतर कोणती युनियन करणार नाही तुला मी सांगतो या लोकांनी, पण यांनी ती केली. तर ही जी जाण निर्माण करण्यामध्ये जे यश आलं हे तपासण्याजोगं आहे. पण बाबा हे कसं झालं? म्हणजे मला हे समजून घ्यायचंय की आर्थिक मागण्या मान्य करून घेणं सर्व युनियन करतात, पण हमालांमध्ये ही जी सामाजिक जाणीव तुम्ही निर्माण केलीत, त्यांना फुले आंबेडकर समजवलात, कष्टाची भाकर सुरू केलीत, हे सगळं झालं कसं? त्यांना जेव्हा जाणीवा व्हायला लागल्या, म्हणजे पहिला मुद्दा असा होता की दलित आणि, कारण एक तर सगळ्या ह्या हमालांच्या मध्ये किंवा याच्यामध्ये दलित आणि बहुजनच आहेत. याच्यामध्ये कोणी ब्राह्मण नाही, कोणी कायस्थ परभू नाही, कोणी मारवाडी नाही. एक ब्राह्मण मला फक्त माल धक्क्या आमच्या रेल्वे माल डगल्यामध्ये यांच्यामध्ये एक ब्राह्मण होता, पुढे कोणी भेटला नाही. बनिया कोणी नाहीत. हे तुला मी परत सांगतो. हे कष्टकरी आहेत आणि यांना आपण सारख्या अवमानित आहोत. पण मान केवळ असा राखीव मागून नाही तर आपल्याला बदललं पाहिजे आपलं जीवनमान. हा जो उभा राहिला तो त्यात हा कसा आहे की आता हे कसं बोलता येईल मला माहिती नाही. आता त्या तालमीतल्या वस्त्रासारखं सांगायचं की त्या तालमीतल्या 12 पैलवानातला एकच पैलवान कसा काय झाला, असं थोडंसं जरा ते होतं की हीच चळवळ कशी. पण त्याला त्यांच्या चवळीला स्वगती देत, नुसतं केवळ आपल्याला 4 पैसे नाही मिळवायचे. तर इज्जत मिळवायसाठी त्यांचं म्हणणं होतं ना, आम्हाला इज्जत पाहिजे, म्हणजे आमची बँक, आम्हाला बँकेमध्ये स्थान नाही, याच्या विरोधात पहिला मोर्चा हमालांनी बँक ऑफ महाराष्ट्रावर काढलेला आहे. प्रचंड मोर्चा काढलेला आहे की आम्हाला हे पाहिजे, पद पाहिजे, तुम्ही आम्हाला का डावलता, आम्हाला शर्माला, आमच्या शर्माला पद पाहिजे, कारण आम्ही कामगार नाही आहोत. हे का तुला मला सांगायचं? ही जाणीव जेव्हा झाली तर भारतीय राज्यघटनेप्रमाणे कोर्टात गेल्यानंतर जामीन द्यावा लागतो, आणि जामीन द्यायचा असेल साध्या गुन्ह्यासाठी प्रॉव्हिडंट फंडाचं कार्ड तरी दाखवावं लागतं, किंवा मग घराचा 7/12चा उतारा. इथं 7/12ही नाही आणि हेही नाही. तेव्हा ते म्हणायचं आम्हाला पद का नाही. सांगण्याची गंमत आहे, 62 संयुक्त राष्ट्र स्थापन झाला 60 साली, यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि ते 61-62 साली इथे पुण्यामध्ये आले. त्यांचा कार्यक्रम होता विशाल सह्याद्री दैनिक त्यांनी सुरू केलं, काँग्रेसचं मुखपत्र. आता हे दैनिक सुरू केलं त्याचा एक काहीतरी समारंभ होता टिळक रोडला. आता जो बाजीराव रस्ता आणि हे मिळतात तिथे त्याचा कार्यक्रम होता. आणि माझ्या आम्हाला म्हणायला लागले की साहेब यायचे. मी म्हणतो साहेबांना जाऊन विचारू आमचं काय झालं, संयुक्त महाराष्ट्र आम्ही आणला, तुम्ही झालात, आमचं काय झालं विचारू जाऊन, आम्हाला काय द्या पाहिजे, आम्हाला असं कसं ठेवणार तुम्ही. यशवंतरावांच्या विषयी सांगायचं म्हणजे ते मोरारजी सरकार मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात ते काही काळ पुरवठा मंत्री होते, आणि त्या काळात इथल्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे शिष्टाई करून हमाल आमचा नोकर नाहीये, तेव्हा त्याचं नाव हजेरी पाटावर ठेवायचं कारण नाहीये, त्यातून आम्हाला वगळा, ही मागणी त्यांनी इथे युक्तिवाद करून त्याला पैसे बाहेरचं गिरायक देतं आम्ही देत नाही असं सांगून हमालांना वगळण्याचं एक हुकूम यशवंतरावांच्या काळात निघाला गेला. ते आमच्या लक्षात होतं. आता म्हटलं आता संयुक्त महाराष्ट्र झालाय, आणि मग तो समारंभ 8 वाजता होता. सकाळी 7 वाजता आम्ही सगळे जाऊन तिथे हिराबागेच्या समोर आम्ही जाऊन पोलिसांना आम्ही थांबलो आणि आम्ही सांगितलं की साहेबाची गाडी आम्ही अडवणार. यशवंतरावांच्या मध्ये भान होतं. यशवंतरावांनी निरोप पाठवला पोलिसांच्या मार्फत, माझी गाडी बिडी काही अडवू नका, मी तो समारंभ संपून इथे येईन, तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. आले ते
आता काय सांगू, आम्ही जोरात आम्हाला कायदा मिळालाच पाहिजे वगैरे ते असं जोरात ते होतच ते आले म्हणाले, अरे मी तुमचाच आहे. झालं टाळ्यांचा कडकडाट सगळा असा, आणि तुमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मी मुंबईला गेल्यानंतर ठरवतो वगैरे असं त्यांनी केलं. मुंबईला गेले आणि त्या समित्या मग सुरू झाल्या. पण त्या कमिटीमध्ये आम्हाला घेतलं नव्हतं, पण बाकीची मंडळी होती. मनोहर कोतवालांच्यासारखी माणसं वगैरे होती. आता तुला आश्चर्य वाटेल की कसं काय करायचं ह्यांना, कायद्यात कसं बसवायचं. तर एक सांगितलं पाहिजे, डिमेलो नावाचे पुढारी होते, डिमेलो गोदीमध्ये डॉकमध्ये. तर त्यांनी शेवटी एक तिथे त्यांच्यासाठी योजना बनवली. ती कशी, तर या माथाडांना ज्यांनी आणलंय त्यांचा दलाल ते दलालीचे पैसे देईल, हमालीचे पैसे देईल, पण त्या पैशावर डॉक बोर्ड लेव्ही देईल विथ पर्सेंटेज. म्हणजे समजा ती हमाली रुपये असेल तर 25 पैसे आम्ही देऊ, आणि त्याच्यात मध्ये ह्यांना मग नंतर वेलफेअर द्यायचं. कोणतं, प्रॉव्हिडंट फंड, बोनस, ग्रॅच्युइटी. अच्छा, त्या काळामध्ये या माथाडी कामगारांसाठी त्यांनी तिथं सुरू केलं. तर ते तुम्हाला संशोधनाचा भाग आहे, तो मिळवला पाहिजे, नेमकं काय त्यांनी दिलं काय नाही. पण अशा तऱ्हेची एक योजनेचा तपशील, आणि नेमकी तीच योजना स्कीम या समितीने, सरकारने समितीने उचलली, आणि त्यातून हा माथाडी कायद्याचा जन्म झाला 1969 साली.